परानंद विषमालंदी वल्लभम् समचरण सरोजं सांध्रनिराम्बुदाभम् जगननीत पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि आकाशतारकलिङ्गं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिङ्गं नमोऽस्तुते सम्पाद्य ज्ञानं च विराय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम. श्रीमंत ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण करतोय आणि त्या ज्ञानेश्वरी चिंतनात आपला विषय गीतेचा जो सांख्योग नावाचा दुसरा अध्याय, त्या दुसऱ्या अध्यायातील 14 क्रमांकाचा श्लोक म्हणजे मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखता आगमापायिनो नित्यास्तांतितिक्षस्व भारत या श्लोकापर्यंतचं चिंतन म्हणजे या श्लोकावरच ही चिंतन आपलं पूर्ण झालेलं आहे. आता श्लोक क्रमांक 15 पासून पुढचं चिंतन आपल्याला सुरुवात करायचं आहे. यम हि न व्यतयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोममृत्वाय कल्पते. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, हे जे विषय आहे ना बाबा, जे सांगितले पूर्वी रूप रस गंध स्पर्श, बाबा हे जे गंध हे जे विषय आहेत ना बाबा, हे विषय ज्या पुरुषाला आसक्त करत नाही तो पुरुष सुखाला आणि दुःखाला अधीन न होता तो असणारा पुरुष अमृत तत्वाला प्राप्त होत असतो. म्हणजे तो पुरुष नित्य सुखी असतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, हे विषय जया ते ना कळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवास संगती नाही तया. माऊली ज्ञानोबा म्हणतात, हे विषय जया ते ना कळती. अरे हे विषय आहे ना, हे विषय ज्याला स्वतःकडे आकर्षित करून घेत नाही, म्हणजे या विषयाने जो बांधला जात नाही, या विषयाच्या ताब्यात जो सापडत नाही ना, त्या सुख दुःखे दोन्ही न पवती, त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. माऊली ज्ञानोबा काय म्हणताय की जया ते विषय ना कळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती, त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. आता आपल्याला ऐकत असलेल्यापैकी असं आहे का कोणी ज्याला सुख होत नाही किंवा ज्याला दुःख होत नाही? आहे कोणी? आपल्याला एकतर कोणत्या तरी गोष्टीपासून सुख तरी होतं किंवा दुःख तरी होतं, पण जो विषयाच्या अधीन होत नाही, विषयाकडे आकर्षित होत नाही, त्या व्यक्तीला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला दृष्टांत आपल्याला माहिती आहे. एक दिवस तुकोबरायाच्या पत्नीनं आई साहेबांनी सांगितलं, महाराज रोज तुम्ही जेवायला तर काही घरी थांबत नाही, रोज तुम्ही एक तर भामचंद्रावर असता किंवा भंडारा डोंगरावर असता, तुम्हाला शोधत शोधत मी येते आणि तुम्हाला जेवायला देते, तुम्ही अन्न ग्रहण करता. ठीक आहे, पण आज तुमचा मेहुणा म्हणजेच माझा भाऊ आलेला आहे, तर त्याला जोडी जेवणा करता तुम्ही बसा. आणि महाराज शास्त्राचाही नियम आहे की कोणी अतिथी आलेला असेल किंवा पंगत जर असेल तर पहिल्या पात्रावर घरच्या माणसाने बसावं. शास्त्राचा नियम आहे हा, शिष्टाचार आहे हा. काय की जेवायला
बसत असताना पंक्तीला पहिलं ताट हे घराच्या मालकाकरता वाढल्या जावं. यजमानानं पहिल्या ताटावर बसावं. का? काय कमी आहे, काय जास्त आहे, काय वाढायला आणायचंय हे सांगण्याचं काम त्यानं करावं. याच्याकरता पहिल्या पात्रावर त्यांना बसवायचं. म्हणून जर तुमच्यापैकी कोणी मला कधी बोलावलं घरी जेवायला तर मला जोडी बसा. तर पहिल्या पात्रावर तुम्ही बसा आणि म्हणजे माझ्या भावाला जेवू घालता येईल. ठीक आहे, तो करून सांगितलं, काही हरकत नाही. अतिथी देवो भव या न्यायानं त्या व्यक्ती करता मी थांबायला तयार आहे. स्वयंपाक तयार केला आई साहेबांनी स्वयंपाक तयार केला. भावाला आणि तुकोबरायांना जेवायला बसवलं. जेवण सुरू झालं. तुकोबरायांनी जेवण चालू केलं. आईसाहेबांनी विचारलं, भाजी कशी आहे? अत्यंत उत्तम आहे. स्वयंपाक कसा झालेला आहे? चांगला झालेला आहे. खायचं काम चाललेलं आहे. तुकोबरायांनी पोटभर जेवण केलं आणि पाहुण्यानं थोडं लाजकाचं जेवण केलं. आई साहेबाला वाटलं की ठीक आहे, हा पाहुणा आलेला आहे म्हणून यानं थोडं संकुचितपणे जेवण केलेलं असावं. पण होता तो प्रसंग पूर्ण झाला आणि आता तुकोबरायचं जेवण झालेलं आहे, आलेल्या पाहुण्याचं जेवण झालंय. मग आता जेवणाचं काम कोणाकडे होतं? आई साहेबाकडे. मला जसा जेवणाचा हा नियम आहे की घरी पंक्तीला बोलवल्यानंतर अतिथी सोबत घर मालकाने जेवावं, तसाच हा पण नियम आहे. तुमच्या घरात कितीही नोकर चाकर असले आणि कोणीही असलं तरी घरच्या बाईनं वाढण्याचं काम करावं. तुमच्याकडं किती काही माणसं असले कामाला तरी घरच्या बाईनं निदान कमीत कमी शेवटची तुपाची उघडी का होईना पण घराच्या मालकिनीच्या हातून पडावी, असा नियम. तर आई साहेबांनी पूर्ण वाढून दिलं. जेवण झाले. मग आता स्वतः जेवायला बसल्या. आई साहेबांनी पहिला घास उचलला आणि लक्षात आलं की गडबडीनं माझ्याकडून मीठ टाकायचं राहिलेलं आहे आणि मीठ टाकायचं राहिलंय आणि यांनी मीठ मागितलं नाही म्हणून माझ्या भावानेही मीठ मागितलं नाही. म्हणजे माझा भाऊ जो कमी जेवला तो कशामुळे कमी जेवला? लाजे काजेमुळे नाही कमी जेवला, अन्नात मीठ नव्हतं म्हणून कमी जेवला. आणि मग त्यांनी तुकोबराला सांगितलं, का हो तुम्हाला बसवलं कशा करता होतं? माझ्या भावाला जेवण व्यवस्थित जावं, माझ्या भावाला कमी जास्त काही असेल तर ते सांगण्याकरता बसवलं आणि तुम्ही मीठ नाही हे मला सांगितलं नाही. तुकोबराने सांगितलं, काय खातो आम्ही कासाया ठाऊक. आम्ही काय खातो याच्या ठिकाणी आमचा वृत्ती त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे हे विषयच आहे ते नाकळती. आपल्यापैकी या खांद्यानं समजा आता आपण मध्ये मध्ये शिबिराचं नियोजन केलेलं होतं. शिबिराला सगळी मंडळी आपण आलो, एकत्र आलो आणि आता जेवायला बसलो. आणि जेवायला बसल्यानंतर जर अन्नात मीठ नसेल तर आपण काय म्हणू, एवढं मोठं नियोजन करायचं कशाला केलं जर तुम्हाला भाजीत मीठ सुद्धा टाकता येत नाही. बरोबर आहे ना? असंच असतंय ना? का त्या मिठाशिवाय आपल्याला जेवण जात नाही? का आपण त्या रस नावाच्या विषयाच्या अधीन झालेलो आहे. आपल्याला रस म्हणजे चव जशी पाहिजे तशी नसेल तर अन्न आत जात नाही. मग जर आपल्याला अनुकूल नसणार, आपल्याला आवडत नाही असं समोर आलं तर दुःख होतं आणि आपल्याला आवडतं समोर आलं तर सुख होतं. पण ज्याला याच्याशी संबंध नाही त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. माऊलींना हे विषयच आहे ते नाकळती. झाला आता रस विषयाचा दृष्टांत झाला. महाराज शब्द आहे, शब्दाने कधी कधी सुखही होतं, कधी कधी दुःखही होतं. पण कोणाला? ज्याला त्या शब्दांशी घेणं देणं आहे त्याला, ज्याला त्या शब्दांशी घेणं देणं आहे त्याला. नाथबाबांना राग येण्याकरता अनेक जे प्रयत्न झाले त्याच्यात नाथबाबाची निंदा पण करण्यात आली. तेच निंदेचे शब्द जर आपल्याबद्दल एखादा बोलला तर आपल्याला काय येईल? क्रोध येईल, राग येईल. शब्द तेच आहे पण नाथबाबाला बोलले काही फरक पडत नाही. का? महाराज निंदा न नाही घे, स्तुती ते नस लागे. महाराज त्याला निंदेशीही घेणं देणं नाही आणि स्तुतीशीही घेणं देणं नाही. असे ते महात्मे असतात. आणि मग त्यांना विषयाकडं आसक्ती नसल्यामुळं सुख दुःख दोन्ही प्राप्त होत नाही. आणि महाराज सुख दुःखही प्राप्त होत नाही. आणि मौलाना म्हणतात सगळ्यात मोठा फायदा गर्भवास संगती नाही तया. आणि असा जो महात्मा आहे त्याला परत जन्मालाही यावा लागत नाही, आईच्या पोटात देखील परत यावं लागत नाही.
नारद शास्त्रकारांनी ज्या दोन दुःखांचा विचार केला का, दोनच दुःख मानले शास्त्रांनी, एक जन्माचं दुःख आणि दुसरं मरणाचं. मुलगा ऐकत नाही, सून टायमावर चहा पाणी देत नाही, पाहुणे रावळे किंमत देत नाही, माझ्याजवळ पैसा नाही, माझ्याजवळ जमीन नाही, मला काम नाही, याला शास्त्राने दुःखच मानलेलं नाही. शास्त्राने मुळात दोन दुःख प्रमुख मानले, एक जन्माचं दुःख आणि नंबर 2 मरणाचं दुःख. नंबर 1 जन्माचं दुःख आणि नंबर 2 मरणाचं दुःख. जन्माचं दुःख का, तर आपण अनेक वेळा ऐकत आलेलो आहे, काय सांगो गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणात हात असे. माझ्या त्या गर्भात मी काय सहन केलंय, तुकोबर म्हणतात की काय सांगू. त्या गर्भातल्या यातनं जर सांगायला गेलं तर न साहे पाशानं पटत. तुकोबरा म्हणतात जर गर्भातल्या यातनाच जर सांगायचं झालं, मला आता तुम्ही विचार केला, सध्या उन्हाळ्याचे दिवस होते म्हणू काय म्हणू, आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस होते म्हणू काय म्हणू, कारण की आता फार वावरातून पाणी निघावं एवढा जोरात पाऊस चाललाय. तर उन्हाळ्याचे दिवस असेल आणि जर उकडत असेल महाराज उष्णतेनं, तर माणसाला कसं तरी होतं, माणूस फॅन खाली तरी जातो, कूलर खाली तरी जातो, किंवा एसी खाली तरी जातो, निदान गारव्याला झाडाखाली तरी जाऊन बसतो. कशा करता, गारव्या करता. आईच्या पोटामध्ये आईने जेवण केलेलं पचवण्याचं काम जो जठराग्नी करतो का, त्याच्याच बाजूला आपण उलटे लटकलेले असतो. कुठं असतो, आईच्या पोटात जठराग्नी शेजारी. किती गरमी आहे तिथं, अग्नीच्या शेजारी आहे. दुसरी गोष्ट, लटकलेले कसे, उलटे, कंटिन्यू आपण फिरत असतो, कधी उलटे कधी आडवे कधी सरळ, पण जास्त काळ उलटेच. आणि एक दिवस एक तास नाही, मग 9 महिने किती मातेची या उदरकुहरी, पचवूनी विष्टेची जाथरी, उकडोनी नवमासवरी. माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं उकडोनी, जसं कुकर मध्ये टाकलेलं बटाट उकडत, तसं माऊली ज्ञानोबरा म्हणतात हा 9 महिने काय होतो तर उकडतो. माऊलींची भाषा आहे, उकडोनी नवमासवरी, 9 महिने तो काय होतो आतल्यात उकडतो आणि उलटा टांगलेला राहतो महाराज. थोडंफार जरी माय माऊलीने तिखट खाल्लं ना तरी त्याला आत त्रास होतो. आता हे पुरुष वर्गापेक्षा महिला वर्गाला जास्त लक्षात येईल, कारण की त्यांनी तो जीव पोटात असताना मोठ्या माणसांनी सांगितलेले नियम, हे खाऊ नको ते खाऊ नको, हे खाल्लं तर त्याला असा त्रास होईल, ते खाल्लं तर त्याला तसा त्रास होईल. तर तो जीव पराधीन असतो त्या ठिकाणी, त्याला काहीच पर्याय नसतो. महाराज बाकी सोडावं, समजा तुमच्या हाईट आहे, समजा मी प्रत्येकाची धरतो 6 फूट, कोणी 5 फुटाचा असेल, कोणी 6चा असेल, पण साधारण 6 फूट हाईट धरतो मी. 6 बाय 6ची खोली, 6 बाय 6ची हाईट तेवढीच, उंची तेवढीच, लांबी तेवढीच, रुंदी तेवढीच, 6 बाय 6च्या खोलीत तुम्हाला ठेवलं, किती वेळ राहणार? 1 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, तेवढेच खोलीत राहायचंय, बाहेरच निघायचं नाही, हालायला जागा नाही तुम्हाला, डायरेक्ट राहू शकाल. आणि महाराज त्या जीवाच्या आकाराच्या पण लहान असणारा तो गर्भ आहे, आणि त्या गर्भात त्याला 1 दिवस 2 दिवस नाही, 9 महिने राहायचंय. किती? 9 महिने राहायचंय. मग त्याला दुःख म्हणायचं नाही म्हणायचं, ते एवढं मोठं गर्भवासाचं दुःख आहे. पण माऊली म्हणतात त्याला नाही, गर्भवास संगती नाही तयार, त्याला त्या गर्भात राहण्याची काहीच गरज नाही. मग तो कसा आहे, माऊली ज्ञानोबा म्हणतात तो नित्य रूप पार्था, ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. माऊली म्हणतात तो नित्य रूप पार्था, हे पृथा पुत्र अर्जुना, हे कुंतीच्या पुत्र असणाऱ्या अर्जुना, तो नित्य रूप ओळखावा. तो कुणी सामान्य असं समजू नको, तो नित्य रूप आहे. नित्य रूप, नित्य कोण आहे तर महाराज नित्य देव आहे. जे सत्य नित्य आणि आनंद स्वरूप आहे तो देव आहे. आपण भागवतात सुरुवातीलाच पहिला श्लोक म्हणतो, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चित आनंद स्वरूप आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तो सत्य असणारा, नित्य स्वरूप असणारा जो परमात्मा आहे,
त्या परमात्म्याच्या स्वरूपाचे ते झालेले. ओळखावा सर्वथा, सर्व प्रकारानं तो नित्य आहे. पण कोण? जो या इंद्रियार्थानागवीची, माऊली म्हणतात जो या इंद्रियाच्या अर्थाला, इंद्रियाचे अर्थ म्हणजे इंद्रियाचे विषय म्हणजे काय? रूप रस गंध स्पर्श हे जे विषय आहेत यांना तो नागावला जात नाही. त्याच्याबद्दल विवेचन माऊली पुढे करतात. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि द्रष्टंतस् त्वनयोस्तत्वदर्शिभिः. माऊली ज्ञानोबा या श्लोकावर चिंतन करत असताना म्हणताय की तो पुरुष नित्य रूप आहे, पण तो नित्य रूप झाला कसा, कसा आहे त्याचा भावना, कसं आहे त्याचं म्हणणं, ते या श्लोकाच्या विवेचनात माऊली सांगणारे. भगवंत म्हणतात ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. जे आहे, देवाची भाषा थोडी अवघड आहे, आता समजून घ्या. देव म्हणतो जे आहे ना, म्हणजे ज्याचा भाव आहे ना, ते असत कधीच नसतं, आणि जे असत आहे ना त्याचा भाव कधीच नसतो. आता वेदांताची भाषा आहे, भाषा थोडीशी अवघड आहे. सोप्या भाषेत सांगू का? जो आहे का, जो आहे ना तो नाही अशी कोणतीच वेळ नाही, आणि जे नाही का त्याला दिसत असलं तरी आहे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. समजा आता हे दृष्टांत देवाकरता दिलेला आहे. देव पहिल्यापासूनच आहे, देव नाही असा एखादा काळ आहे का? आता समजा 25 वर्षापूर्वी 24-25 वर्षापूर्वी वैभव नावाचा व्यक्ती नव्हता, तसं देव नव्हता असा एखादा काळ आहे? नाही. भविष्य देव नसणारे असा एखादा काळ आहे? नाही. तो देव होता, आहे आणि राहणार आहे. तसं एखादी गोष्ट नाहीये ती आता दिसत जरी असली तरी ती नाही. जसं हे वैभव नावाचं शरीर काल नव्हतं, उद्या राहणार नाही, आज आहे, आहे म्हणून आहे, त्याला आहे म्हणता येत. समजा तात्पुरतं तुमच्याकडून मी तुमचं सोनं थोडे दिवस वापरण्याकरता आणलं, गरज पडली होती अशाल ना? तुमचं सोनं चला कल्पना काकूचं द्यायला तयार आहे, बाकीची यांचं काही कवाय ना. चला ज्योतिताई पण तयार झालेले आहे. हा, ज्यांनी व्हिडिओ चालू करून सांगितलं भाऊ मी पण तयार आहे, काय हरकत नाही. तुम्ही सोन्यासारखे माणसं भेटलेत, खूप झालं. सोन्याची काही गरज नाही असंही मी घालत नाही अंगावर. तर कोणीतरी महिला लेफ्ट पण झाल्या, मी काही खरंच नव्हतो मागणार राव. तर असो, ते चुकून दुसऱ्या काही कारणास्तव लेफ्ट झाले असतील, तसं काही नाही. हा, तर ते तुमच्याकडून मी आणलं, आणण्यापूर्वी ते माझं आहे का? तुम्हाला परत दिल्यानंतर ते माझं आहे का? दोन्ही परिस्थितीत माझं नाही, मग मध्ये असताना तरी माझं त्याला म्हणता येईल का? नाही, ते आणलेलं आहे म्हणून. आणि याच्यातला भेद जो जाणतो, दोन्ही ज्याला कळतं तो महात्मा आहे, तो तत्वाचं दर्शन करणार आहे. माऊली आपल्या भाषेत आणि सर्व सोप्या भाषेत माऊली सांगतात, आता अर्जुना अनिक एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखती. माऊली म्हणतात अर्जुना मी तुला अजून एक गोष्ट सांगतो बाबा, थोडं लक्ष देऊ नये. काय का लक्ष देऊ नये का अर्जुना? तर माऊली म्हणतात जे सांगणार आहे बाबा ते ओळखण्याचं काम विचारपर लोक करतात. जगात दोन प्रकारचे लोक आहे, एक विकारपर आहे आणि एक विचारपर आहे. पर म्हणजे श्रेष्ठ. आपण म्हणजे आता तुम्ही माझ्या पुढे लावत असताना एक पदवी लावतात ह भ प, आणि ही भरपूर ठिकाणी तुम्ही लावलेली असेल, कोणालाही लावलेली असेल. पण एक वाक्य बोलू, ह भ प या शब्दाचा जर आपण विस्तृत अर्थ बघितला, मराठीत सांगू का, फुल फॉर्म जर केला तर ती काय करणार, आपल्याला सवय लागली तशी मराठीची इंग्लिश, इंग्लिशची मराठी. तर हरी भक्ती परायण, हरी मी पर शब्दावर बोलतोय, हरी भक्ती परायण, ज्याच्या जीवनात हरीची भक्ती हेच सर्वश्रेष्ठ आहे तो हरिभक्त परायण.
ज्याच्या जीवनात काय श्रेष्ठ आहे? पर म्हणजे सर्वश्रेष्ठ, पर आयन, आयन म्हणजे स्थान, पर म्हणजे श्रेष्ठ, पर आयन म्हणजे श्रेष्ठ स्थान, हरी भक्ती, हरीची भक्ती हेच ज्याच्या जीवनात सर्वश्रेष्ठ आहे. ज्याच्या जीवनात हरिभक्ती इतकं श्रेष्ठ स्थान जो दुसरं कशालाच देत नाही, हरी इतकं आणि हरिभक्ती इतकी किंमत जो दुसरं कशालाच देत नाही, तोच हरिभक्त आहे. जर तो देहाला देवापेक्षा जास्त किंमत देत असेल तो देहभक्त परायण आहे, तो पैशाला जास्त किंमत देत असेल तो धनभक्त परायण आहे, तो परिवाराला किंमत देत असेल तर तो परिवार भक्त परायण आहे, तो समाजाला जास्त मान्यता देत असेल तो समाज भक्त परायण आहे, तो पत्नीला किंमत देत असेल तर तो पत्नी भक्त परायण आहे, ती पतीला किंमत देत असेल तर ती पती भक्ती परायण आहे. जो ज्याला किंमत देतो तो त्याचा भक्ती परायण आहे. आणि महाराज जो फक्त हरीलाच सर्वश्रेष्ठ मानतो, हरीच्या भक्तीला सर्वश्रेष्ठ मानतो, तो हरिभक्ती परायण. म्हणून जरा हरिभक्त परायण लावत असताना जपून लावा. त्याच्या गळ्यात माळही राहत नाही, त्याच्या जीवनात हरिभक्ती नावाचा प्रश्नही राहत नाही. फक्त काहीतरी 200-500ची पंगत दिली किंवा दक्षिणा दिली म्हणून आमचे हरिभक्ती परायण. अरे तू झाला का नाही अजून शाश्वती नाही, त्याला काय हरिभक्त परायण म्हणतो? माझी तर विनंती महाराज, तुम्ही लावत असाल माझ्या नावापुढे हरिभक्ती परायण तर तेवढं कट करा. अरे मी तरी निदान लायकीचा नाही बाबा, अजून तरी नाही. देवाची कृपा व्हावी ना मी त्या लायकीचे व्हावे, आणि तुमच्यावरही देवानं कृपा करावी, तुम्हालाही त्या लायकीचं बनवावं की हरिभक्त परायण. समाज म्हणू न म्हणू आपण झालो पाहिजे. समाजाचा पुढे घेऊन बसला समाज कोणलाही डोक्यावर घेतो आणि कोणलाही पायाखाली घालतो. एका मोठ्या माणसाचं वाक्य बोलू, तुम्ही व्यवहार करा नाही तर परमार्थ करा. समाजाचं जास्त मानावं नसतं घ्यायचं. का माहितीये? माझा सहित जो आहे का तो समाज आहे, यांचं जास्त मानावं नाही घ्यायचंय. परमार्थही करू देत नाही, संसारही करू देत नाही, यांचं जास्त टेन्शन नाही घ्यायचं. हे बोलतच असते. परमार्थ करायला लागला, चांगलाही केला तरी बोलणारच आहे, वाईटही केलं तरी बोलणारच आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे योग्य वाटलं आणि संतांनी, शास्त्राने, वेदानं जे सांगितलेलं आहे ते व्यक्तीनं करावं. तर पर शब्दाचं चाललेलं आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात विचार पर लोक ओळखती, विचाराला श्रेष्ठ मानणारे. मी आधी बोललो जगात दोन प्रकारचे, एक विकार पर आहे आणि एक विचार पर आहे. विचाराला प्राधान्य देणारे लोक आहेत ते विचार पर, आणि विकाराला प्राधान्य देणारे ते विकार पर. जर माऊली म्हणतात लक्ष देऊन काय ऐकायचं, तर ते विचार पर जे लोक आहेत ते ज्याचा विचार करतात, जे समजून घेतात, ते मी समजून सांगतोय. काय? या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीमध्ये चैतन्य गुप्त आहे आणि ते तत्वाला जाणणारे संत त्याचा स्वीकार करतात. हा झाला सरळ अर्थ ओळीचा. पण या उपाधी माझी, उपाधी म्हणजे काय? तर महाराज हे जग म्हणजे एक उपाधी आहे असं माना, किंवा हे शरीर म्हणजे एक उपाधी आहे असं माना. हे शरीर म्हणा किंवा जग म्हणा, याच्यामध्ये चैतन्य नाम परमात्मा आहे. या उपाधीमध्ये काय तर म्हणा, सर्वा घटी राम, देहादेही एक, सर्वांच्या ठिकाणी तो आहे. चैतन्य असे सर्वगत, ते सर्व ठिकाणी व्यापलेलं आहे. आणि मग ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, तत्वाला जाणणारे जे संत. कोण संत आहेत? तर जे तत्वाला जाणतात ते संत. पांढरे कपडे घातले, टोपी घातली, गळ्यात भल्या मोठ्या माळा घातल्या म्हणून कोणी संत होत नसतं. संत कोण आहे? जो आळंदीत जन्माला आला ना. काही संबंध नाही तुम्ही आळंदीत जन्माला या का पुण्यात जन्माला या, संताचा आणि जन्माचाही संबंध नाही. मग आमक्या जातीचाही संबंध नाही. मग संत कोण आहे? तत्वाला जे जाणतात ते संत. म्हणून माऊली म्हणतात तत्वज्ञ संत. तत्वाला जो जाणणार आहे तो संत आहे. म्हणजे त्यांना काय दिसतं? तर मला सरळ सोप्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबऱ्यांची भाषा, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, किंवा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, हरिरेव जगत, जगरेव हरी. किंवा नाथ बाबा म्हणतात जग नोहे अवघा जनार्दन. शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या जीवनातला दृष्टांत आपल्याला माहिती आहे. शांतीब्रह्म नाथ महाराजांनी काशीवर्ण गंगेचं उदक भगवान श्री रामेश्वरावर अर्पण करण्याकरता कावडीने आणलं.
आणि कावडीनं ते पाणी घेऊन चाललेले असताना रामेश्वरमच्या जवळ आल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक असणारं गाढव तडफडताना त्यांना दिसलं आणि ते तडफडत असणारं गाढव बघितलं आणि विचार केला मी कुठंतरी जावं आणि पाणी आणावं. तेवढ्या वेळात जर याचा प्राण गेला तर ते पाणी आणून फायदा होणार नाही. त्यापेक्षा या घड्यात जे पाणी आहे ते पाणीच आपण या गाढवाला पाजू. म्हणून नाथबाबांनी त्या घड्यातलं पाणी त्या गाढवाला पाजलं. आता तुम्ही विचार करा, काशीवरनं आणलेलं, कावडीनं खांद्यावरनं वाहून आणलेलं पाणी, कावडीनं काशीवरनं रामेश्वरमला कावडीनं खांद्यावर वाहून आणलेलं पाणी काय केलं, त्या गाढवाला पाजलं. आता तुम्ही सांगा, त्यांना ते गाढव नावाची उपाधी दिसली का? त्या उपाधीत असणारं चैतन्य दिसलं? उपाधीतलं चैतन्य दिसलं म्हणजेच गाढवातला देव दिसलं. वेदांताच्या भाषेत उपाधीतलं चैतन्य दिसलं आणि आपल्या सरळ सोप्या गावठी भाषेत त्या गाढवातला देव दिसला. गाढवात जर देव दिसला नसता तर ते पाणी वाया घातलं असतं का? नसतं घातलं. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला दृष्टांत आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी पितरांचा कार्यक्रम होता. म्हणजे त्या दिवशी त्यांचे पित्र होते, पितृपक्ष चालू होता, म्हणजे आपल्या भाषेत पित्तरपाठा. आणि मग शास्त्र सांगतं, मौलाना सांगितलं की त्यांनी गेलेल्या अंकित झालेल्या दिवशी दान पुण्य करा. तर आई साहेबांनी सांगितलं तुकोबरायला, अहो रोज तर आपलं चाललेलंच आहे, काही आहे काही नाही, जसं असेल तसं दाखवायचं काम चाललंय, पण निदान आज तरी आपल्या पितरांना आपल्याला नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे. नाही खीरपुरी तर निदान जे असेल ते कवाय ना. आणि महाराज नैवेद्याचाही नियम असा आहे, तुमच्या जवळ जे असेल ते दिलं तरीही चालतं जर परिस्थिती तशी असेल तर. तुकोबरा सांगितलं ठीक आहे चल, मी बघतो काहीतरी करतो, आणतो. म्हणून तुकोबरा निघाले कोणाच्या तरी शेतात काम करावं काहीतरी मिळेल आशेने. आणि जात असताना एका शेतकऱ्याने पाटलाने आवाज दिला, ओ तुकोबरा आहे. तुकोबरा सांगितलं बोल ना बाबा काय? म्हणे आमचा गहू सोंगणीचं काम चाललंय, तुम्हाला काही काम नसेल तर करू लागता का? भले मी तुम्हाला काम पूर्ण झाल्यावर एक पेंडी, एक दोन पेंड्या तुम्हाला काय देईल तर मी गव्हाच्या पेंड्या देईल. जुन्या काळात काय हार्वेस्टर नव्हते, तर मग त्या पेंड्या सोंगायच्या, गहू सोंगून पेंड्या बांधायच्या, नंतर त्याची मळणी करायची. तर तो कोण सांगितलं ठीक आहे बाबा, संध्याकाळपर्यंतच आपलं काम भागून जाईल. आता इकडं गावातला प्रसंग, तो गुबराय परत येणं, आई साहेबांना चिंता व्हायला लागली. म्हणून मला देवानं काय केलं, तुकोबरायचा वेश धारण केला. देवानं काय केलं, तुकोबरायचा वेश धारण केला. आई साहेबांकडं सगळं सामान नेऊन दिलं. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीकडं पुरणपोळीचं सगळं सामान नेऊन दिलं. आणि महाराज यादीतून काही चुकवलं नाही. नाहीतर सणाचा बाजार जर असेल, मी तर म्हणतो उपस्थितापैकी एकही माणूस असा नसेल की त्यानं आतापर्यंत सणाचा पूर्ण बाजार एका गारक्यात केला. वेलचीची पुडी तरी राहूनच जाते. वेलचीची पुडी जर आणलीच तर दुसरं काहीतरी पिठी साखर गावायला आणायची राहूनच जाते. तिकून तिकून ते आणलं तर खिरीचा मसाला तरी राहूनच जातो. किती काही लक्ष देऊन आणा काही आणा महाराज, पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा एक खटी बाजार कधीच होत नसतो. आता सारी कथा तुम्हाला तर 100% माहिती असेल. 2-4 गिऱ्हाईक येऊन गेले तरी परत एका वस्तूसाठी येताच रिटर्न. का बरं? अहो ते लक्षातच नाही राहिलं. पण तो देव आहे महाराज, चतुरा तो शिरोमणी, त्याच्याकडून राहण्याची काही शक्यता नाही. सगळं आणून दिलं आणि सांगितलं ऐक तू पटकन स्वयंपाक कर, मी गावाला आमंत्रण देऊन येतो. म्हणायची ह्या बाबाला आज काय येड लागलं का काय? रोज साधी मिरची चटणीची व्यवस्था यांच्यानं होत नाही, आज मांड्याचं स्वयंपाकाचं सगळं सामान आणलेलं आहे आणि त्यातले त्यात गाव जेवण एवढ्या स्वयंपाकात. तुकोबराने सांगितलं, म्हणजेच देवाने सांगितलं बरं का, तू बनव मी आलोच. महाराज तुकोबराय म्हणजेच देव आता गेले आमंत्रण द्यायला. तुकोबरायच्या वेळेस देव आमंत्रण द्यायला गेले, सांगितलं चला आमच्या घरी आज पितराचं जेवण आहे, तुम्ही जेवण करायला चला. खूप दिवस झाले तुम्ही आमच्या घरी जेवायला चालले नाही. त्यांनी सांगितलं ए बाबा खूप दिवस नाही, कधी चालू नाही, तुझी परिस्थितीच नाही. तुकोबराने सांगितलं आज सगळं स्वयंपाक केलाय चला. महाराज संपूर्ण गाव आमंत्रण दिलं आणि महाराज संपूर्ण गाव घरापुढे जमा झालं. आता तुम्ही खरं खरं सांगा, ते जमलेलं गाव तुकोबरायांकडे जेवण्याकरता आलतं का तुकोबराचे हाल पाण्याकरता? हाल पाण्याकरता. हाल पाण्याकरता. समाज असा आहे महाराज, समाज हा गरीबाची थट्टा करतो. उगाच नाही तुकोबराय म्हणत धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी.
ते म्हणाल मॅस पिटावून काय बोलताय महाराज, पण महाराज ही वस्तुस्थिती आहे. धन सुख देत नाही हे 100% खरंय. धन सुख कधीच देत नाही हे 100% खरंय. पण धन नसेल तर जीवन जगणं खूप कठीण होतं. मला हे 100% मान्य आहे. धन हे परम सुख आहे असं नाही, धन सर्वश्रेष्ठ आहे असं नाही, धनाशिवाय कोणताच व्यवहार होत नाही. आता सगळं कोणताही कार्यक्रम करायचा ठरला, आपण वारकरी मंडळी सप्ताहाचा दृष्टांत घ्या, सप्ताह करायचं ठरले पैसा नाही लागत. बरं, अन्नदान करायचंय पैसा नाही लागत. बरं, अंगावर हे कपडे घालायचे पैसा नाही लागत. महाराज एवढं सोडा, हाताने बनवली तर ठीक आहे, पण विकत घ्यायची ठरली तरी माळीला पैसा नाही लागत. काही जरी केलं तरी काय लागतो? श्री विठ्ठल, काय लागतो? पैसा लागतो. आणि महाराज पैसा नसेल तर समाज कुत्र्याला किंमत देईल, पण आपल्याला देणार समाज आहे. निश्चित कमवू नका असं नाही, मी आधी बोललो परतही बोलेल. हा, फक्त जोडून या धन उत्तम व्यवहारी एवढी न्यायनीतीची रेषा असू देत, पण कमवा प्रत्येकाने. जेवढा जास्त कमवतील तेवढा जास्त कमवा, काही हरकत नाही. मग तुकोबराय बोलवायला गेले, संपूर्ण समाज माझ्या पाहण्याकरता आला. महाराज ज्यावेळेस तुकोबरायच्या पत्नीनं बाहेर डोकून बघितलं, अरे स्वयंपाक तर एवढाच आहे आणि सारं गाव जेवायला आलाय, आता कसं व्हायचं? तुकोबरायांनी म्हणजेच देवाने सांगितलं, तू काही काळजी करू नको, मी आहे ना. तिने केला विचार, आता ठीक आहे, जे व्हायचं ते तर होईलच. महाराज पात्र वाढायला चालू केले. पात्रही संपाना, अन्नही संपाना. आता मला देव येतो शेवटी. सारं गाव जेवलं. तुकोबरायांनी सगळं ते आवर सावर केली आणि सांगितलं, मी ते थोडस आहे ना दुकानदाराचे पैसे बाकी तेवढे घेऊन मी गावातून येतो असं म्हणून देव तिथून निघून गेले. आणि आता आई साहेब जेवणा करता थांबले. इकडला प्रसंग जगद्गुरु तुकोबरायांचा. जगद्गुरु तुकोबराय ते सगळं सोंगलं आणि सोंगल्यानंतर त्या मालकानं भाडा दिला, त्या मालकानं गहू दिले आणि ते गहू ती पेंडी डोक्यावर घेतली आणि ओंब्या पुढे केल्या. आता गहू जवळजवळ तुम्ही सर्वांनी बघितलेला असेल, उभा असणारा गहू, तर त्याच्या ओंब्या पुढच्या साईडनं टोकदार असतात. तर तो डोक्यावर घेऊन तुकोबराय निघाले आणि कुठंतरी एका ठिकाणी एका फांदीला मोहोळ होतं आणि तुकोबराय कळत न कळत त्या झाडाला तुकोबरायांच्या त्या असणाऱ्या डोक्यावरच्या बाऱ्याचा काय लागला? धक्का लागला. आता तुमच्याकडचे मोळ काय करतात धक्का लागल्यावर? बघूल्या, मग चावा घेतात. त्या असणाऱ्या माशांनी काय केलं? भन 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 उठल्या आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगाला काय घेतला? चावा घेतला. त्या परिस्थितीतही जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या मधमाशा नाही, माझे पितर आहेत, माझा देव आहे, तो रक्ताच्या रूपाने माझा प्रसाद ग्रहण करतोय. आता तुम्ही सांगा, त्यांना त्या मधमाशी नावाच्या उपाधी मधलं उपाधी दिसली का चैतन्य दिसलं? म्हणजे मधमाशा दिसल्या का देव दिसला? काय दिसला? देव दिसला. आणि म्हणून ते तत्वज्ञ संत, म्हणून ते काय तत्वज्ञ संत का? तर त्यांना त्यांच्यातला देव दिसला. महाराज आता रेडे आहेत का नाही आहेत जगात? रेडे आहेत. हा, मग आताचे रेडे ऋग्वेद का बरं बोलत नाही? माऊली ज्ञानोबरायांना रेडा नावाची उपाधी नव्हती दिसली, त्या रेड्यातला असणार चैतन्य दिसलं होतं. रेडा प्राणी नव्हता दिसला, त्याच्यात असणारा देव दिसला होता. हा फरक आहे. संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेवरायांच्या जीवनातला दृष्टांत आहे की नामदेवराय देवाला नैवेद्य घेऊन चाललेले. तूप आणि भाकर म्हणजे तूप आणि रोटी म्हणजे तूप आणि चपाती घेऊन ते काय करत होते? तर चालले होते. आणि चाललेले असताना कुत्रा आला आणि कुत्र्याने काय केलं? ती चपाती नामदेवरायांच्या हातातली हिसकली आणि जोरात पडायला लागलं. आता नामदेवरायांनी काय केलं पाहिजे? आजूबाजूचा दगड किंवा काठी घेतली पाहिजे. कुत्र्याला काय केलं पाहिजे? आता बाकी जाऊ द्या, आपल्या त्या समजा तुम्ही देवाला नैवेद्य दाखवण्याकरता तूप आणि रोटी घेऊन चालले, तूप आणि चपाती घेऊन चालले,
आणि वाटानं जाताना एखाद्या लहान मुलानं, कुत्रा तर जाऊ द्या, कुत्र्याने चपाती विसकली नाही, कुत्रा नुसता जवळ आला तरी तुम्ही हाणणार, गॅरंटी 100%. काही माझ्याच आहे, तुम्ही सहज म्हणून तुम्ही नाही, मी सुद्धा. हा, लहान मुलानं जरी हिसकली तरी आपण त्याच्यावर असतो, त्याच्यावर चिडू. बरोबर आहे, हे तर खरं आहे ना. पण महाराज का, तर आपल्याला तो मुलगा नावाची उपाधी दिसली, त्याच्यातलं चैतन्य दिसलं नाही. आपल्याला मुलगा दिसला, देव दिसला नाही. पण संत श्रेष्ठ नामदेवरायांनी त्याच्या माग पळायला लागले, पण काठीन दगड घेऊन नाही, मग तुपाची वाटी घेऊन माग पळायला लागले आणि सांगायचे, बाबा थांब द्यावा का, कोरडी रोटी खाऊन तोंडाला तुझा त्रास होईल, तूप लावून रोटी खा. का, त्यांना कुत्र दिसलं का देव दिसला? देव दिसला. कुत्रा नावाची उपाधी दिसली का चैतन्य दिसलं? चैतन्य दिसलं. म्हणून संत श्रेष्ठ नामदेवराय कोण आहेत? तत्वज्ञ संत. आणि माऊली तेच म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, तत्व जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ असणारे संत त्याचा काय करतात तर ग्रहण. कसं, आता दृष्टांत चालू झाले बरं का, एकदम गोड 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 दृष्टांत माऊली नामदेवरायांनी दिले, एकदम सोपे सरळ, काही जास्त अवघड नाही. माऊली म्हणतात, सलिली पय जैसे एक हो निमिनले असे, परी निबडून राजहंसे वेगळे की जे. माऊली म्हणतात, पाणी आणि दूध, सलील म्हणजे पाणी आणि पय म्हणजे दूध, हे दोन्ही एकत्र केले आणि ते एकत्र जर केले तर निवडण्याचं काम कोण करतो? परी निवडून राजहंसे वेगळे की जे. ते निवडण्याचं काम राजहंस नावाचा पक्षीच करू शकतो. महाराज असं पण सांगितलं जातं की राजहंस जे दूध वेगळं करतो ना, ते आपल्या गाईचं दूध नाही वेगळं करत. मग तू जिथं राहतो तिथं गाईचं दूध नेऊन काय कोणी पाण्यात टाकत नाही. मग असं सांगितलं जातं, मी पण डोळ्याने नाही बघितलं, कमळाचं पान फुल काही जर तुटलं तर त्याच्यातून एक द्रव पदार्थ बाहेर पडतो, आपण त्याला पण काय म्हणतो? दूधच. दूध आणि तोडल्यानंतर काय येतं त्याच्यातून? दूधच. त्याच्यातून जे द्रव्य येतं त्याला आपण दूध म्हणतो. ते दूध त्या पाण्यात जर पडलं तर त्या पाण्यातून ते दूध पिण्याचं सामर्थ्य त्या राजहंसात असतं. आपण हे ठीक आहे, दूध कोणतंही असो ते काढण्याचं सामर्थ्य कोणात आहे? राजहंसात आहे. दृष्टांत लक्षात ठेवा. झाला पाण्याचा आणि दुधाचं एकत्रीकरण बाजूला करणारा राजहंस. माऊली पुढे म्हणतात की अग्निमुखी की डाळ, तोडून या चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. समजा खाणीतून निघालेलं सोनं हे 100% म्हणजे आताच्या भाषेत 24 कॅरेट असतं का? नाही, त्याच्यात इतर धातू मिसळलेले असतात. मग काय करतात? अग्निमुखी की डाळ, ते जे एकत्र झालेलं धातू आहेत ते अग्नीच्या मुखात म्हणजेच त्या आगीच्या तोंडावर ठेवून त्याच्यातला तो धातू बाजूला काढला जातो आणि सोनं बाजूला काढल्या जातं. त्याचा जो वितळण्याचा पॉइंट आहे, त्याचा जो वितळण्याचा एक गुणांश आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर ते वितळतं आणि मग ते बाजूला काढतं. पण हे सगळं करायला वैभव महाराज लागतो का? नाही. माऊली म्हणतात निवडीती केवळ बुद्धिमंत. हे निवडण्याचं काम त्या क्षेत्रातले बुद्धिमंतच करू शकतात. उगा आपण सोनं घेतलं, कुठंतरी खाणीतलं सापडलं आणि मग आपण त्याच्यातून 24 कॅरेट सोनं, 16 कशी सोनं आपल्याला बनवता येणार नाही. हा, पण दुसरा दृष्टांत संपला. सोनं आणि इतर धातू एकत्र झाले तर त्या अग्नीच्या मुखानं वेगळं करण्याचं काम सोनार करतो. किंवा आता मायमाऊलींच्या लवकर लक्षात येईल. माऊली म्हणतात, ना तरी जाणीवेच्या आयनी करिता दधी कडसनी, नवनीत निर्वाणी दिसते जैसे. दुधाचं दही झालं, आता त्या दह्याचं काय करायचंय? तूप करायचंय. कसं होतं? रात्रभर दही ठेवलं फ्रीज मध्ये की दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं तूप होत नाही होत का असं? मग दूध घ्यायचं, दूध विकायचं आणि त्या पैशाचं तूप आणायचं, असं पण नाही. मग कसं होतं? त्यात असणाऱ्या
दह्याचं घुसळण करून त्या आमचे शरद महाराज घरी करता वाटतं, त्यांच्या पत्नी नाही करत कदाचित. तर काय करता, घुसळण आपल्याकडं काय केलं जातं, तर ते घुसळण कोणी करावं माऊली म्हणतात ना, तरी जाणीवेच्या आहे. जिला कळतं ना तिनं, नाहीतर भर थंडीच्या दिवसात तिनं फ्रीज मधलं पाणी टाकावं. उन्हावणं शिळवणं कळतं ना, त्याचं तापमान मापात येण्याकरता काय करावं लागतं, उन्हावणं शिळवून टाकावं लागतं. भर उन्हाळ्यात उकळलेलं पाणी टाकायचं म्हणजे लवकर ताक येतं, तूप येतं, बरोबर आहे नाही. मग ते वातावरणानुसार, आणि जर लोणी यायला न लागलं तर उलट पालट करून ते पाणी टाकावं लागतं. त्याच्यानंतर रवी कुठं धरायची, एकदम वर, तोंड भरण ना एवढ्या वर धरल्यावर, मग एकदम तळात, मग पातीला घासत, मग मधोमध धरावी. किती स्पीड न फिरवावी, कशी फिरवावी जेणेकरून तूप लवकर येत. प्रत्येकाच्या ना तूप वर येत नाही. हा आता ठीक आहे, मला मान्य आहे मिक्सर मध्ये कोणाचे हात नाही येतं, पण रवीनं तूप काढत असताना त्याच्यासाठी जाणकारच लागते व कुणी करून जमत नाही. पण मुद्दा माझा एवढाच आहे की ते जे ताक आणि लोणी एकत्र झालेलं आहे दह्याच्या रूपानं, ते वेगवेगळं काढण्याचं काम त्या बाईनं जसं केलं, किंवा माऊली ज्ञानोबराय शेतकऱ्याकरता दृष्टांत देतात का, भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणू आले. माऊली म्हणतात की शेतीतून पीक काढल्यानंतर ते मळलं. मळण्याची पद्धत कोणाकोणाला माहिती घेतं, मळणे यंत्र बघितलंय पहिले जुने. मळण्यामध्ये काय असतं, ते धान्य आणि त्या धान्याचं कबर म्हणजे ते कणीस ते एकत्रच असतं. म्हणजे भूस आणि बी हे एकत्रच असतं, आणि मग ते बाजूबाजूला करण्याचं काम वाऱ्यानं करायचं असतं. ते पुढे ते फलकट जाणवाले, ते वाऱ्याच्या याच्यात धरलं, भुसभुस पुढं उडून जातं, आणि जे घनवट आहे म्हणजे धान्य ते एका जागेवर पडून राहत. म्हणजे भूस आणि बीज हे दोन होते, त्याच्यातलं चांगलं निवडण्याचं काम वाऱ्याच्या मदतीनं झालं. तसं माऊली म्हणतात, तैसे विचारता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. माऊली म्हणतात तसं विचार ज्यांनी केला त्यांचा प्रपंचाचा निराश झाला, त्यांना प्रपंचात रस नाही हे लक्षात आलं, आणि मग काय, मग त्यांच्याकरता तत्व शिल्लक राहिलं, प्रपंच त्यांचा बाजूला निघून गेला. आता दृष्टांत आणि सिद्धांताची आपण सांगड घालू. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, पाणी आणि दूध एकत्र आहे. आता याच्यात सार काय आहे, आसार काय आहे? पाणी आसार आहे आणि दूध सार आहे. ते निवडण्याचं काम राजहंसाने केलं. तसं संसार आसार आहे आणि देव सार आहे, उपाधी आसार आहे आणि चैतन्य सार आहे. हे निवडण्याचं काम संत करतात, ज्ञानी लोक करतात, तत्वज्ञ करतात. दृष्टांत नंबर 2, इतर धातू आणि सोनं एकत्र झालेलं आहे. आता इतर धातू म्हणजे काय, आसार आहे आणि सोनं हे सार आहे. ते कोण काढतं, तर महाराज बुद्धिमंत असणारा सोनार काढतो. तसंच संसार उपाधी आसार आहे आणि चैतन्य परमात्मा म्हणजेच देव सार आहे. ते ज्ञानी लोक स्वीकार करतात. नंबर 3, ताक आणि लोणी. त्याच्यात ताक आसार आहे आणि लोणी सार आहे. तर ती असणारी महिला, ती असणारी मायमाऊली रवीच्या मदतीनं दोन्ही बाजूबाजूला करते, ताकाचा त्याग करते आणि लोण्याचं ग्रहण करते. तसं ताक आसार आहे आणि लोणी सार आहे. अगदी त्याचप्रमाणे संसार उपाधी ही आसार आहे आणि देव चैतन्य हे सार आहे. ते ज्ञानी लोक ग्रहण करतात. आणि शेवटचं राहिलं भूस आणि बीज एकत्र झालेले. भूस आसार आहे आणि बीज हे सार आहे. बीज महत्वाचं आहे. तसं प्रपंच आसार आहे आणि साररूप देव आहे, देवाचं नाव आहे. साररूप देवाचं काय तर नाव आहे. काय फलकट तो संसार, येथे सार भगवंत. संसार हा फलकट आहे.
आणि फलकट असणारा संसार आणि सार असणारा भगवंत. मग आता फलकटाचा काय करावा? त्याग करावा. भुसाचा काय करावा लागतो? त्याग. म्हणून मग आता सगळ्यांनी संसार सोडून द्यायचा. ते म्हणशील महाराज तुमचं तर नाही पण मग आमचा तर होऊ द्या, काय अडचण. तर महाराज विषय असा आहे की जोपर्यंत बीज परिपक्व अवस्थेला येत नाही तोपर्यंत कंसाचा त्याग करून भुसाचा त्याग करून चालत नाही. समजा हिरवं कणीस आहे आणि त्याच्यातून भूस आणि त्याच्यातून बी बाजूला काढलं तर ते बी खाण्याच्या कामात येणार नाही. दही जोपर्यंत पूर्ण लागलेलं नाही, आपल्या भाषेत लागलेलं नाही म्हणजे दही परिपक्व झालेलं नाही तोपर्यंत कितीही घुसळण केलं तरी ताक आणि लोणी बाजूला व्यवस्थित निघणार नाही. का? तर ते त्या अवस्थेपर्यंत येऊ द्यावं लागतं. तसं संसाराचा त्याग करायचा आहे, पण म्हणजे त्याग करायचा म्हणजे सगळं सोडून जायचं असतं असं नाही. त्याग करायचं म्हणजे अंतःकरणातून त्याग करायचा असतो, पण तरी देखील तो त्याग सुद्धा कधी करायचा असतो? ज्या वेळेस आपण परिपूर्ण अवस्थेला पोहोचू त्यावेळेस. जसं गोण्या एकदा धान्याच्या कोठीत गेल्या किंवा घरात आल्या की मग भूस फेकायचं राहतं. दोन्ही एकत्र आहे तोपर्यंत फेकलं तर धान्यासहित फेकल्या जाईल. तसं अचानकपणे कोणाचं तरी ऐकायचं, वैभव म्हटला संसार सोडा, उद्या तुम्ही संसार सोडायच्या आधी लागायचं नाही. नाहीतर मग काय इकडलाही नाही तिकडलाही नाही, इकडलाही नाही आणि तिकडला नाही, मग दोन्ही थड्या हुकण्याचं काय होतं तर काम होतं. काय धनगराचं कुत्र शेळ्याप नगाराप, म्हणजे ते धनगर समाज जो असतो त्याने कुत्र पाळलेलं राहतं. ते कधी घरी राहतं, कधी मेंढ्यांजवळ राहतं आणि कधी कधी घरच्या मेंढ्याच्या दोन्हीच्या चक्रा चाकराच्या नादात ते धड घरचंही म्हणता येत नाही, धड मेंढ्या जवळ असंही म्हणता येत. किंवा एक दुसरी म्हण आहे, धोबिका कटबा न घरका न गाठका. धोब्याजवळ जे धोपाटणं असतं तर तो रोज एवढं मोठं धोपाटणं घरी आणू शकत नाही. मग आटावर ठेवला तर कोणी उचलून नेईल म्हणून तो काय करतो, मध्येच कुठंतरी ते लपून ठेवतो. त्याची रोजची ठेवायची जागा असते तिथंच तो ठेवतो. मग ते घरात ठेवलंय की घाटावर आहे, घाटावर पण नाही घरात पण नाही, अशी गंमत आपली नको व्हायला. पारमार्थिक नाही संसारी नाही, दोन्ही थड्या नाही उकायच्या, दोन्ही करायचं. प्रपंच परमार्थ करी कार्य सुखाचा, दोन्ही करायला आपल्याला काहीच अडचण नाही. फक्त एवढे संसार कर्तव्य म्हणून करा, करायचंय म्हणून करा, उत्तम करा, पण एक लक्षात ठेवा हे आपलं परम साध्य नाही. जसं एखाद्या गावाला जाण्याकरता गाडीत बसणं गरजेचं आहे, मग गाडीत उभं राहून जाण्यापेक्षा बसून जाणं गरजेचं आहे. तसं देव मिळवण्याकरता संसार साध्य गरजेचा आहे, तर तो करा, निश्चित करा. फक्त त्याच्यात गुंतून राहू नका, त्याच्यात कोणाला फसवू नका आणि आपणही त्याच्यात आसक्त होऊ नका. पण हे कधी होईल? माऊली म्हणतात तैसे विचाराता निरसरे, तसा विचार करा. काय विचार करा महाराज? फक्त प्रत्येकाने एवढा विचार करा, आपण हे करतोय याच्यापासून आज आपल्याला किती फायदा झाला आणि याच्यापासून भविष्यात आपल्याला काय मिळणार आहे. समजा मी तुम्हाला सर्वांना फोन करून सांगितलं की मला थोडीशी अडचण आहे, अर्जंट पैशांची गरज आहे, माझ्या एका मित्राचा ऍक्सिडेंट झालेला आहे, मी फोन पे नंबर पाठवतोय. तुम्ही मला फोन पे नंबरवर धपाधप ज्याला जितके शक्य 100, 200, 500 ज्याला जितके शक्य त्यांना तितके पाठवले की महाराजांना, महाराजांच्या मित्राला मदत म्हणून. आणि इकडं माझं काहीच झालेलं नाहीये, मी फक्त पैशाच्या हव्यासानं ते केलेलं आहे. तुमचे पैसे आले, आज माझ्या करता ते पैसे कामात आले, मला उपयोगात आले, चांगलंय, ठीक आहे. पण लोकांना फसवण्याच्या आरोपात, लोकांना त्रास देण्याच्या आरोपात, लोकांची फसवेगिरी करण्याच्या आरोपात, लोकांचा विश्वास तोडण्याच्या आरोपात यमाच्या दरबारात काय शिक्षा भेटेल, काय अंदाज आहे? असं प्रत्येक क्रियेच. आज सकाळपासून उठल्या पण आपण काय केलं, ठीक आहे सकाळी उठलो, पहाटे लवकर उठलो, कार्यक्रमाला जायचं होतं, थोडस गायचं वगैरे आवरलं, थोडस नित्यनेम होता तो केला, स्नान संध्या झाली, स्नानानंतर बाकीचं गंधविधी झाला, देवपूजा झाली, काय करायचं ते केलं, प्रवचनाला गेलो, प्रवचन करून आलो, कार्यक्रमाला जाऊन आलो, आल्यानंतर दुपारी शेतीचे कामं केले, परत संध्याकाळ झाली, थोडंफार गायींचं आवरलं, थोडंफार बाहेरचे कामं केले, थोडंफार चिंतन केलं, चिंतन झालं, त्याच्यानंतर परत थोडीशी पेटीची प्रॅक्टिस केली.
हे सगळं केलं. हा, आता प्रत्येक गोष्टीचा आखारेखा काढायचा आणि विचार करायचा, कोणती गोष्टी आपल्याला किती फायद्याची, आज किती फायदा आहे आणि भविष्यात त्याचा किती तोटा आहे किंवा किती फायदा आहे. आणि महाराज हा जो करतो त्याची अवकाळ होत नाही, याला ताळा करणं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. ज्याचा ताळा आहे त्याची अवकाळा नाही, आणि ज्याचा ताळा नाही त्याची तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. तेच प्रमाणे प्रमाण तेच आहे, फक्त तोडायचं कुठं ते पान. तुका म्हणे ताळा म्हणजे ज्याचा ताळा आहे त्याची, तुका म्हणे ताळा ज्याचा ताळा आहे नाही त्याची अवकाळा. अवकाळा नाही, पण ज्याचा ताळा नाही त्याचं तुका म्हणे ताळा नाही, मग अवकाळा. मग त्याची काय होते, अवकाळा. म्हणून काय करा, तर प्रत्येकानं ज्याचं त्याचं नियोजन लावा, की बाबा मी काय करतोय, किती कमवतोय, त्याचा फायदा काय. जसं वाल्या कोल्याच्या लक्षात आलं की आपण ज्यांच्याकरता लोकांना मारतोय ते, आणि त्यांना आपल्याशी काही घेणं देणं नाही, त्यांना ते सोडून दिलं. तसं प्रत्येक काम करताना लक्षात ठेवा, आपण कमवतोय, चाललंच कमावणं ठीक आहे, निश्चित कमवा, पण आपण योग्य मार्गाने कमवतोय का, आणि याचा भविष्यात परिणाम काय होणार. कारण की अनितीनं कमवलेलं धन हे कधीही सुख आणि शांती देत नाही. बंगले देईल, जमीन देईल, समाजात मान देईल, पण सुख आणि शांती तो पैसा देऊ शकत नाही. म्हणून केली जाणारी प्रत्येक क्रिया विचार करा, आपोआप आपण पापापाहून बाजूला जाऊ. समजा कोणी मांसाहार करत असेल, त्यांना हा विचार करा की आपण केला मांसाहार ठीक आहे, पण आपल्या पोटाच्या भरण्याकरता एका आईच्या मुलाचा आपण जीव घेतला, उद्या आपल्या मुलाचा जीव एखाद्याच्या पोटाकरता जावा तर त्याचं पापाचं समान होणार आहे. मग आपल्या मुलाला द्यायला आपण जर तयार नसू तर दुसऱ्या मुलाला खाण्याचे आपण अधिकारी. हा विचार करा, फक्त विचार करा. आणि म्हणून माऊली म्हणतात, असा जो महात्मा आहे त्याची स्थिती कशी झालेली आहे, म्हणून आणि त्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखील असे. मात्र त्याला सारासार कळालं. म्हणून अनित्य जे पदार्थ आहे त्या अनित्य पदार्थांच्या ठिकाणी त्याला हे आहे अशी भावना नाही का, त्याला दोन्हींचंही वर्म कळालेलं आहे की काय आहे आणि काय नाही. म्हणजे सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संसाराला संत मानत नाही की आहे, आणि देवाला ते मानतात की देव कायमचा आहे. देव नित्य आहे आणि संसार अनित्य आहे. म्हणून संत म्हणतात, संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. संसार होता असं कधीच म्हणू नये. संसार नाहीच असला तरी तो दुःखाचाच आहे, आणि देव आहे आणि तो सुखाचाच आहे अशी मान्यता व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. पुंडलिका आवडते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ दोषावे, दोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सद्गण मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे ती मिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांचिल तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी, अनभर्त भूमंडळी भेटू तुताया होता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो रीती लोकी, भजिजो आदी पुरची अखंडित. आणि ग्रंथोपजीवीये विशेषे लोकीये, द्रष्टा द्रष्ट विजय हो आवेजी. एत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. निवृत्ती ज्ञान देव